तो लाईट चालू आहे त्याच्यावर. तो लाईट चालू आहे. हा रिसिव्हर. हा हा. सप्रेम नमस्कार. मी मिलिंद दामले, शेतकरी संघटना तंत्रज्ञान व कृषी विज्ञान आघाडीचा प्रमुख आहे. केंद्र सरकार तणनाशक सहनशील व कीड प्रतिरोधक HTBT कापसाला अनुमती देण्याचा विचार करत आहे. केंद्र सरकारने तणनाशक सहनशील HTBT तणनाशक सहनशील व कीड प्रतिरोधक HTBT कापसाला अनुमती देताच पर्यावरण आतंकवादी एक्स्ट्रीमिस्ट जैवविविधता धोक्यात आल्याची कोल्हेकुई सुरू करतील. यातील काही पर्यावरण आतंकवादी एक्स्ट्रीमिस्ट गेले 20 वर्ष माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित जनहित याचिका रिट पिटिशन क्रमांक 115 दिवाणी क्रमांक 115 दिनांक 9 मार्च 2004 अंतर्गत HTBT कापसाच्या अनुमतीला स्थगनादेश द्यावा म्हणून अर्ज करतील. पर्यावरण आतंकवाद्यांनी केंद्र सरकारने GM मोहरीला अनुमती दिली होती. माननीय पर्यावरण आतंकवाद्यांनी GM मोहरीला दिलेली अनुमती सर्वोच्च न्यायालयातून स्थगनादेश मिळवला. शेती आणि जैवविविधता परस्पर विरोधी संकल्पना आहेत. सर्व वनस्पती तणेच असतात, परंतु आपल्याला हवी ती वनस्पतीच्या व्यतिरिक्त अन्य वनस्पतींना आपण तण म्हणतो आणि ही तणे काढून टाकण्यासाठी आपण डवरण, निंदण, खुरपण व तणनाशकांचा वापर करत असतो. तसेच कीटकांचे नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करतो. तात्पर्य, शेती व जैवविविधता परस्पर विरोधी संकल्पना आहेत. संपूर्ण जगात ग्लायफोसेट तणनाशकाने कर्करोग होतो असा अप्रचार सुरू आहे, परंतु वास्तविक परिस्थिती काही वेगळीच आहे. आपण रोज सकाळी उठल्यावर चहा पितो. या गेले 50 वर्ष या चहातील तण नियंत्रण ग्लायफोसेट तणनाशकाची फवारणी करीत असतात. त्याचा ग्लायफोसेटचा उपयोग धडाक्यात सुरू आहे. जगातील चहाचे एकूण उपभोक्ते पाहता कर्करोगांची संख्या नगण्य आहे. तात्पर्य, ग्लायफोसेटमुळे कर्करोग होतो हा गैरसमज आहे किंवा अफवा आहे. ग्लायफोसेटची चहातील महत्तम मर्यादा ही राष्ट्रनिहाय वेगवेगळी आहे. ती मिलीग्रॅम प्रति किलोग्रॅम चहा अशी नमूद केलेली असते. चीन व जपानमध्ये 1 मिलीग्रॅम, दक्षिण आफ्रिका कोरियामध्ये 0.8 मिलीग्रॅम, इंग्लंडमध्ये 2 मिलीग्रॅम, भारत व पाकिस्तानात 1 मिलीग्रॅम प्रति किलोग्रॅम चहा अशी निर्धारित केलेली आहे. त्या व्यतिरिक्त अमेरिकेत 0.2 मिलीग्रॅम, ऑस्ट्रेलिया व तायवान 0.1 मिलीग्रॅम, युरोपियन युनियन व संयुक्त अरब इमिरेट 0.01 मिलीग्रॅम आहे. जागतिक आरोग्य संघटना व संयुक्त राष्ट्राच्या कृषी अन्न व कृषी संस्थेनी विविध पिकात त्याच्यानंतर अन्नात ग्लायफोसेट तणनाशकाची महत्तम मर्यादा मॅक्सिमम रेसिड्युअल लिमिट निर्धारित केलेली आहे. कापसाच्या सर्किट ही मर्यादा 40 मिलीग्रॅम प्रति किलो आहे, तर सोयाबीन मध्ये 20 किलोग्रॅम व मक्यामध्ये 5 किलोग्रॅम व स्वीट कॉर्न मध्ये 3 मिलीग्रॅम आहे. त्या व्यतिरिक्त अंडी,
कोंबडी कोंबडी व मटण, मासे, कडबा, ज्वारी, गहू, ऊस इत्यादी इत्यादी पिकात इत्यादी खाद्य वस्तूंमध्ये ग्लायफोसेट तणनाशकाच्या महत्तम मात्रा निर्धारित करण्यात आलेली आहे. ग्लायफोसेट तणनाशकाचा अधिक अभ्यास केल्यावर असे कळते की खायचे मीठ, घरी आपण जे मीठ खातो ते ग्लायफोसेट तणनाशकाच्या तुलनेत अधिक जास्त विषारी आहे. पदार्थ खाण्यामुळे ज्याला लिथाल डोस 50 म्हणतात, माणसाला मृत्यू येऊ शकतो. अशा स्थितीत वेगवेगळ्या पदार्थांचा लिथाल डोस किंवा वर्गवारी निर्धारित करण्यात आलेली आहे. अत्यंत सौम्य विषारी किंवा प्रॅक्टिकली नॉन टॉक्सिक या गटामध्ये पिण्याचे पाणी ज्याची मात्रा 90,000 मिलीग्रॅम प्रति किलो शारीरिक वजन आहे, तर सुक्रोजची मात्रा 30,000 मिलीग्रॅम प्रति किलोग्रॅम शारीरिक वजन आहे. किंचित विषारी पदार्थांच्या लिथाल डोस, जीवघेणा ठरणारा लिथाल डोस हा पुढील प्रमाणे आहे. सायट्रिक आम्ल म्हणजे ज्याला आपण निंबूसत्व म्हणतो. सायट्रिक आम्ल संत्रा, मोसंबी, लिंबातही असते. सायट्रिक आम्लाचा जीवघेणा डोस लिथाल डोस हा 12,000 मिलीग्रॅम प्रति किलोग्रॅम शारीरिक वजन आहे. मद्यार्काचा 7,000 मिलीग्रॅम प्रति किलोग्रॅम शारीरिक वजन आहे, तर ग्लायफोसेटचा 5,600 मिलीग्रॅम प्रति किलोग्रॅम शारीरिक वजन आहे. मध्यम विषारी गटामध्ये बेकिंग सोडा 4,220 मिलीग्रॅम प्रति किलोग्रॅम शारीरिक वजन, खायचे मीठ 3,000 मिलीग्रॅम प्रति किलोग्रॅम शारीरिक वजन, हायड्रोजन परऑक्साईड 1,580 मिलीग्रॅम प्रति किलोग्रॅम शारीरिक वजन आहे. अत्यंत विषारी गटामध्ये तंबाखू 50 मिलीग्रॅम प्रति किलोग्रॅम शारीरिक वजन येतो, तर शरीरासाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्व व्हिटॅमिन डी याची मात्रा 10 मिलीग्रॅम प्रति किलोग्रॅम शारीरिक वजनापेक्षा जास्त असल्यास ते घातक ठरू शकते. तात्पर्य, ग्लायफोसेट आणि मीठ या दोन गोष्टींचा जर आपण विचार केला तर खायचे मीठ हे ग्लायफोसेट तणनाशकाच्या तुलनेत 1.5 पट विषारी आहे किंवा 150% विषारी आहे. खरीप हंगामात शेतकरी नापिकीमुळे आत्महत्या करतात. शेतकऱ्यांच्या नापिकीचं प्रमुख कारण आहे तण नियंत्रणातील अपयश. खरीप हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पावसामुळे शेतात काम करण्याचे दिवस अत्यंत कमी मिळतात. विशेषतः महाराष्ट्रात जुलै महिन्यामध्ये सतत पाऊस असतो. यवतमाळ जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात 25 दिवस पाऊस असतो. त्यामुळे शेती काम करायला फक्त 5 दिवस मिळतात. यवतमाळ जिल्ह्यात 5 लाख हेक्टर क्षेत्रावरती कापसाची लागवड केली जाते. याचा अर्थ निंदन खुरपण करून तण नियंत्रण करायचे झाल्यास रोज 1 लाख हेक्टर क्षेत्राचे निंदन खुरपण करावे लागते. 1 हेक्टर निंदन खुरपण करण्यासाठी 40 मजूर आवश्यक आहे. म्हणजेच 1 लाख हेक्टर निंदन खुरपण करण्यासाठी 40 लाख मजुरांची आवश्यकता आहे. यवतमाळ जिल्ह्याची लोकसंख्या फक्त 1,31 लाख आहे. तात्पर्य, निंदन खुरपण करण्यासाठी मजूर टंचाई हा गैरसमज आहे. मुळात निंदन खुरपणाने जर तण नियंत्रण करायचे असेल तर आपली लोकसंख्या कमी पडते. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण तणनाशक फवारणी करून केले तर 1 हेक्टर क्षेत्रासाठी एकच मजूर लागतो आणि रोज 1 लाख हेक्टर ते जर कापसाच्या 1 लाख हेक्टरचे तण नियंत्रण फवारणीद्वारे करायचे असल्यास फक्त 1 लाख मजुरांची गरज आहे. ते सहज शक्य आहे, कारण यवतमाळ जिल्ह्याची लोकसंख्या 31 लाख आहे. समाजाला
समाज शेतकऱ्यांच्या प्रती देणे लागतो. शेतकरी अन्नदाता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून समाजाने तणनाशक सहनशील व कीड प्रतिरोधक पिकांना पाठिंबा द्यावा. कोणी जर त्याविरुद्ध आंदोलन करत असतील, तणनाशक म्हणजे जीएम पिकांच्या विरोधी आंदोलनांना प्रतिसाद देऊ नये. धन्यवाद. आभार. मिलिंद दामले.